राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। बैठकीमध्ये जुन्या पेन्शनच्या बाबत ठोस आश्वासन सरकारकडून देण्यात आलं नाही, त्यामुळे आता राज्य सरकारी राजपत्रित अधिकाऱ्यांनी देखील एल्गार पुकारलेला आहे। या आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्यातील जवळपास 19,000 कर्मचारी सहभागी होणार आहे। तर सरकारने विधानसभेत जुन्या पेन्शनच्या बाबत निवेदन द्यावं, विधिमंडळात निवेदन दिल्यानंतर संप मागे घेऊ अशी भूमिका देखील कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। बैठकीमध्ये जुन्या पेन्शनच्या बाबत ठोस आश्वासन सरकारच्या वतीने त्यांना देण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। तर जुन्या पेन्शन संदर्भात कर्मचारी संघटनेची थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत आंदोलनाच्या पुढच्या दिशेसंदर्भात देखील चर्चा केली जाईल। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जुन्या पेन्शन संदर्भात कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलंय। तर याच संदर्भात कर्मचारी संघटनेची थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक होणार आहे। तर या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा काय या संदर्भात मंथन केलं जाणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आता संप पुकारलेला आहे। तर आंदोलनाच्या पुढच्या दिशेसंदर्भात पुढच्या काही वेळातच या संघटनेची देखील महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत नेमका कोणत्या स्वरूपाचा निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर जुन्या पेन्शनच्या बाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। याबाबत कालच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे विनंती आहे की संप मागे घ्या असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलेलं आहे। खरं तर एवढं व्यवस्थितपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं। माझी तर कर्मचारी संघटनांना, कर्मचाऱ्यांना, त्या संपामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे संप मागे घ्या। सरकार तुमच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे, याबद्दल शब्द कालच मुख्यमंत्र्यांनी दिलेले।